कल्पना करा, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बसून फक्त कॅज्युअली बोलत आहात. मला नवीन शूज घ्यायचा आहे आणि काही मिनिटातच इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूबवर उघडता आणि तिथे एक्झॅक्टली त्याच शूजची ॲड दिसते. हे कोइन्सिडन्स आहे की खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतोय? मध्ये आपण जाणून घेणार आहोत मोबाईल मागचं भयानक सत्य. आज प्रत्येकासोबत झालं आहे. तुम्ही ट्रिपबद्दल बोलता आणि लगेच ट्रॅव्हल्स ॲड दिसतात. तुम्ही जिमबद्दल बोलता आणि लगेच प्रोटीन पावडर्स ॲड सुरू होतात. तुम्ही एका मित्रासोबत आयफोनबद्दल चर्चा करता आणि अचानक आयफोनचे व्हिडिओ आणि ॲड्स दिसायला लागतात. मग लोकांना वाटायला लागतं आपला फोन सिक्रेटली आपलं ऐकतोय. आता सगळ्यात मोठा प्रश्न, मोबाईल खरंच आपलं बोलणं रेकॉर्ड करतो का? टेक्निकली काही ॲप्स मायक्रोफोन परमिशन वापरू शकतात. जेव्हा तुम्ही ॲप इन्स्टॉल करा तेव्हा ॲप अनेक परमिशन मागतं. मायक्रोफोन, कॅमेरा, लोकेशन, कॉन्टॅक्ट, आणि आपण विचार न करता अलो करून टाकतो. काही ॲप्स खरंच बॅकग्राऊंडमध्ये डाटा कलेक्ट करतात. याचा डायरेक्टली प्रूफ नाही की मोठे ॲप्स सतत तुमच्या बोलणं ऐकतात. पण इथे खरी डेंजरस गोष्ट सुरू होते. तुमचा फोन कदाचित सतत ऐकत नसेल, पण अल्गोरिदम तुम्हाला इतकं चांगलं ओळखतो की तुमच्या पुढच्या विचाराचा अंदाज लावू शकतो. इमॅजिन करा, तुम्ही कोणते व्हिडिओ पाहता, कोणत्या पोस्टवर थांबता, कोणाला फॉलो करता, कुठे जाता, कोणत्या दुकानात जाता, हे सगळं ट्रॅक होत असतं. AI तुमच्या हॅबिट्स शिकतं आणि मग तुम्हाला एक्झॅक्टली तसंच कॉन्टॅक्ट दाखवत राहतं. म्हणूनच ॲड्स इतक्या ॲक्युरेट वाटतात की फोन ऐकतो असं वाटतं. एक्सपेरिमेंटसुद्धा केलं आहे. त्यांनी मुद्दाम एका रँडम वस्तूबद्दल फोनजवळ बोलले, उदाहरणार्थ डॉग, आणि काही दिवसातच त्यांना डॉग फूड्स दिसायला लागतात. एक्सपर्ट म्हणतात हे फक्त मायक्रोफोनमुळे नाही तर तुमच्या सर्च हिस्ट्री, इंटरेस्ट आणि लोकेशन, ऑनलाईन बिहेवियरमुळं होऊ शकतं. पण खरी भीती ॲड्स नाही आहे. खरी भीती तुमचा डाटा किती कलेक्ट होतोय. आजच्या काळात तुमची आवड, तुमची हॅबिट आणि लोकेशन, तुमच्या डेली रुटीन हे सगळं इंटरनेटवर सेव्ह होत आहे आणि भविष्यात तुम्ही AI आणखी पॉवरफुल होत आहे. प्रायव्हसी हा फ्युचरमधला सर्वात मोठा इश्यू असू शकतो. पण घाबरू नका, तुम्ही काही सिंपल गोष्टी वापरून प्रायव्हसी इम्प्रूव्ह करू शकता. अननेसेसरी परमिशन ऑफ करा, मायक्रोफोन ॲक्सेस चेक करा, अननोन ॲप्स डिलीट करा, रेग्युलर ॲप परमिशन पहा आणि सर्वात इम्पॉर्टंट, फ्री ॲप वापरत असाल तर लक्षात ठेवा, कदाचित प्रोडक्ट तुम्हीच आहात. असं कधी झालंय का की तुम्ही एखाद्या वस्तूबद्दल बोलता आणि लगेच तिची ॲड दिसली? असं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.